काहीच समोर नाही पीडियाट्रिक वॉर्डमध्ये सगळ्यात मोठं सगळं व्यवस्थित आधीच ऑलरेडी झालेलं होतं. डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात प्रोटोकॉलचं सिटिंगमध्ये सगळ्यात जास्त व्यवस्थित काम जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच ओपनिंग झाले, काय सांगाल? बीड जिल्ह्याअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जेव्हा मी काम पाहण्यासाठी इथे आलेलो डिसेंबर महिन्यात, तेव्हा ही इमारत आपल्या इथे माता बाल संगोपनासाठी बिल्डिंग तयार होती. बिल्डिंगमध्ये काही कामं राहिलेले होते. ते कामं माननीय श्री कलेक्टर सर यांच्या वारंवार फॉलोअपमधून किंवा त्यांनी घेतलेल्या मिटिंगच्या अनुषंगाने आपण पूर्ण करून घेतले आणि ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये ही इमारतमध्ये 5 मजली इमारत आहे. ही रुग्णांसाठी मी माझ्या पूर्ण टीमच्या सहकार्य केलं. माझ्या टीमनं पूर्ण काम केलं इथे. त्या अनुषंगाने आजचा तो दिवस उगवला. ह्या दिवसामध्ये आपण ही रुग्णाच्या सेवेमध्ये बिल्डिंग जी आहे ही आजपासून सुरू झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या जर जी इमारत होती तिथे रुग्ण ठेवायला व्यवस्थित जागा नव्हती. त्यामुळे रुग्णांना थोडी गैरसोय होत होती. रुग्णांची गैरसोय टाळावी आणि रुग्णांना चांगल्या प्रतीच्या वातावरणामध्ये चांगली दर्जेदार सुविधा द्यावी ही माझ्या आणि माझ्या टीमच्या वतीने माझी नेहमीच प्रायोरिटी राहिलेली आहे. त्या अनुषंगाने आपण ही बिल्डिंग सुरू केलेली आहे. या इमारतीमध्ये कोणकोणते विभाग आलेले आहेत आणि इथं काय सुविधा दिली जाणार आहे? या इमारतीमध्ये ओपडी आहे. महिला व बालच्या संदर्भामध्ये जे काही डिपार्टमेंट आहे ते सर्व डिपार्टमेंट इथे सुरू झालेले आहे. खाली महिलांची ओपडी, सोनोग्राफी, त्याच्यानंतर लेबर रूम, त्याच्यानंतर OT, SNCU, NRC, DIC हे सर्व प्रकारचे जे विभाग आहे ह्या 5 मजली इमारतीमध्ये इथे एकाच रूपखाली आहेत. रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना काय सूचना असतील? रुग्ण व नातेवाईकांसाठी इथे प्रशस्त वातावरण आहे. त्यांना बसायची चांगली सुविधा आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. फक्त त्यांना एकच आहे की सर्वांनी बिल्डिंगचं मध्ये साफसफाई ठेवावी आणि इमारतीमध्ये कुठेही प्रकारे धूम्रपान करू नये एवढी